नमस्कार मित्रांनो, ओमराजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण ई पीक पाहणी आपल्या शेतामध्ये जाऊन कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ आहे. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये यायचं आहे. यामध्ये जो सर्च बॉक्स शोधा असं दिसत आहे, या शोधावर आपल्याला क्लिक करून या ठिकाणी ई पीक पाहणी व्हर्जन 2 असं आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जे ॲप दिसत आहे ई पीक पाहणीचं, याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. हे ई पीक पाहणी ॲप आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपण स्वतः आपल्या शेताच्या मध्यभागी उभा राहून ही ई पीक पाहणी आपल्याला करायची आहे मित्रांनो. आणि सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे. ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप 11.16 MB चे आहे. नेट फास्ट चालत असेल तर फास्ट डाउनलोड होईल. या ठिकाणी नेट स्लो असल्यामुळे जरा स्लो प्रोसेस होत आहे. ज्यांचे नेट फास्ट आहे त्यांनी फास्ट डाउनलोड केले होत आहे. तर मित्रांनो, हे ई पीक पाहणी ॲप आपण आपल्या शेतामध्ये जाऊन रब्बी हंगामाची 15 जानेवारी 2024 पर्यंत आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे. शेतकरी लॉग इन आपल्याला 15 जानेवारी पर्यंत सुरू आहे. 15 जानेवारीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यायची आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲपला आपल्याला ओपन करायचे आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहत आहे ई पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप इन्स्टॉल झालेला आहे. या ठिकाणी आपण ई पीक पाहणी ॲप हे ओपन करायचे आहे. ई पीक पाहणी ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा डॅशबोर्ड दिसणार आहे. या ठिकाणी आपण लोकेशनला अलाव करायचं आहे. ॲप वापरताना असे अलाव करायचे, सर्वांना अनुमती द्या असं आपल्याला गुगल लोकेशनची अलाव द्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने टॅब आल्यानंतर आपण पुढे टॅब सरकवून घ्यायचा आहे. या ठिकाणी दिसत आहे बघा, रब्बी हंगाम 1 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत आणि संपूर्ण वर्ष हे पूर्ण वर्षभरासाठी असते. तर या ठिकाणी 15 जानेवारीच्या अगोदर आपण रब्बी हंगामाची पीक पाहणी करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला महसूल विभाग निवडा यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. या ठिकाणी आपला जो विभाग आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी आपला पुणे विभाग असल्यामुळे आपण पुणे निवडून घेणार आहोत आणि पुढे जा बाण यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 लॉग इन दिसणार आहे, शेतकरी म्हणून लॉग इन आणि इतर लॉग इन. तर या ठिकाणी आपल्याला शेतकरी लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर पुढे जा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहोत आणि या ठिकाणी जर आपण या अगोदर जर नोंदणी केलेली असेल शेतकरी लॉग इनला, तर या ठिकाणी आपल्याला नाव दिसणार आहे. जर आपण या ठिकाणी जर अगोदर नोंदणी केलेली नसेल तर नवीन खातेदार नोंदणी करा यावर क्लिक करून ही संपूर्ण माहिती भरून आपल्याला या ठिकाणी नवीन खातेदाराची नोंदणी करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण अगोदरच नोंदणी केलेली आहे खातेदारांची, त्यामुळे आपण खातेदाराचे नाव आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आता इतर सांकेतिक क्रमांक जर विसरला असेल तर या ठिकाणी सांकेतिक विसरला यावर क्लिक करून या ठिकाणी सांकेतिक नंबर आपल्याला दिसत आहे तो नंबर आपण या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा यावर क्लिक करायचं. या बाणावर आपण क्लिक केल्यानंतर आपण सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहे. थोडी वाट पहा असं या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी असा होम पेज आपल्याला दिसणार आहे. 6 टॅब दिसत आहेत. यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवा हा सर्वात महत्त्वाचा टॅब आहे. आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पीक पेरणीची माहिती भरा आणि दुसरा टॅब आहे पिकांची माहिती पहा. आपण पीक पाहणी नोंदणी केल्यानंतर पिकांची माहिती पहा या टॅबमध्ये दिसते. सर्वप्रथम आपल्याला पीक पेरणी माहिती भरा या टॅबवरच आपल्याला क्लिक ठेवायचं आहे आणि या ठिकाणी खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर भू
गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आपली जमीन दिसणार आहे, पोट खराब क्षेत्र दिसणार आहे। नंतर आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे। या ठिकाणी रब्बी हंगाम आणि संपूर्ण वर्ष अशा पद्धतीने 2 हंगाम या ठिकाणी दिसत आहेत। तर आपण रब्बी हंगाम या ठिकाणी निवडून घेतलेला आहे सुरुवातीला। त्याच्यानंतर निर्भीळ पीक, एक पीक असं आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, ऊस नोंदवायचा असल्या कारणामुळे आपण संपूर्ण वर्ष, ऊस हे संपूर्ण वर्षाचं पीक असल्यामुळे आपण या ठिकाणी संपूर्ण वर्ष निवडून घेत आहे। त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र आपल्याला दिसतंय। त्याच्यानंतर त्याच्या खाली पिकाचा प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय, निर्भीळ पीक, एक पीक। त्याच्यानंतर खाली आपण आपल्या रानातील जे पीक आहे हे आपण या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। या ठिकाणी सुरू ऊस आपण निवडून घेतलेला आहे। त्याच्यानंतर क्षेत्र भरा, या ठिकाणी आपले जे उतार्यावरील क्षेत्र आहे 1 एकर, तर आपण 40 गुंठ आहे, 0.40 असं आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। ज्यांचं थोडं असेल, अर्धा एकर असेल तर आपण अर्धा एकर 0.20 मध्ये निवडा, 1 एकर असेल तर 0.40 मध्ये निवडा, 2 एकर असेल तर 0.80, जे आपले जेवढं पिकांचं क्षेत्र आहे तेवढं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जलसिंचनाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा। या ठिकाणी जर आपल्याला बोरवेल नोंदवायचा असेल तर कुंप नलिका बोरवेल किंवा विंधन विहीर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि जर विहीर करायचं असेल तर विहीर या ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सिंचनाचा म्हणजे कशा पद्धतीचे आपले सिंचन आहे, ठिबक सिंचन, तुषार, प्रवाही सिंचन निवडून घ्यायचं आहे। या ठिकाणी ठिबक सिंचन निवडून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी आता आपण लागवडीचा दिनांक हा आपल्याला निवडून घ्यायचा आहे। आपण लागवड केलेला जो दिनांक असतो, शक्यतो आपण ज्या दिवशी पीक पाण्याची नोंदणी करत आहे त्याच्या अगोदर 1-2 दिवसाचं टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी संपूर्ण माहिती बरोबर आहे का एकदा पाहायचं आहे। संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर पुढे जा या टॅबवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण सर्व्हरचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे सर्व्हरवर लोड येत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपल्याला असा गट नंबरचा नकाशा दिसणार आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने नकाशा दिसत आहे, आणि या ठिकाणी आपण पहा, निवडलेला सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर आपण 12 मीटर अंतरावर दूर आहे। तर आपण काय करायचंय, आपल्या गटामध्ये जाऊन माहिती इथं खाली बांधलेलं आहे, अद्ययावत करा, अद्ययावत करा, अद्ययावत करा। आपण आपल्या गटामध्ये जाऊन अद्ययावत करा, अद्ययावत करा असं या ठिकाणी आपल्याला तो जो बाण आहे तो दाबायचा आहे, आणि आपल्या गटामध्ये जाऊन बरोबर बांधाच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे। जोपर्यंत आपण आपल्या गटाच्या बांधाच्या आतमध्ये जात नाही तोपर्यंत या ठिकाणी निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासूनचे अंतर हे 0 होणार नाही। जोपर्यंत अंतर 0 होत नाही तोपर्यंत आपल्या पिकाची नोंदणी करायची नाही। या ठिकाणी आपण आता बरोबर गटाच्या बांधाला येऊन उभा राहिलेलो आहे, त्यावेळेस अंतर 0 झालेलं आहे। तर हे या ठिकाणी आपण बांधावर उभा राहून असे अंतर 0 करायचे, आणि नंतरच पुढे जा हा टॅब दिसत आहे। या ठिकाणी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत अद्ययावत करायचं। अद्ययावत झालं, 0 झालं, सर्व व्यवस्थित माहिती अचूक झाली की आपण पुढे जा या टॅबवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। मित्रांनो, याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी आपण माहिती अद्ययावत करून घेऊन पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पुढं या ठिकाणी फोटो, आपल्याला पिकांचा फोटो घ्यावा लागणार आहे। या ठिकाणी 2 प्रकारची छायाचित्र आहेत, तर आपण दोन्ही छायाचित्र व्यवस्थितरित्या घ्यावे लागणार आहेत। या ठिकाणी आता ओके करून घ्यायचं आहे। असं आल्यानंतर आपण ज्यावेळेस मध्यभागी उभा राहतो त्यावेळेस मीटरचे अंतर हे अचूक येते। तर आपण या ठिकाणी आपल्या पिकाचा फोटो या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। पिकाचा फोटो काढल्यानंतर आपल्याला दुसऱ्या छायाचित्र 2 नंबरच्या छायाचित्रावर आपल्याला
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो मधील टिक मार्क येत आहे असे त्या टिक मार्कला क्लिक करून असे छायाचित्र घ्यायचे आहे. त्यानंतर दुसरे छायाचित्र आपल्याला घ्यावे लागणार आहे. दुसरीकडील तिथलेच घ्यायचे, पण इकडे तिकडे जरा बाजूला सरकून 2 फोटो आपल्याला काढावे लागणार आहेत. तर या ठिकाणी दुसराही फोटो आपण क्लिक करणार आहोत आणि या जो मध्ये बाण आहे यावर क्लिक करायचा आहे. दोन्ही फोटो अचूक व्यवस्थित काढल्यानंतर जो टिक मार्क दिसत आहे या टिक मार्कला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. वरील माहिती एकदा पुष्टी करून घ्यायची आहे. पीक पाहणीचा दिनांक बघायचा आहे, खाते नंबर, गट नंबर, आपलं क्षेत्र, संपूर्ण वर्ष, पीक, विहीर वगैरे सर्व आपण अचूक नोंदवलेले आहे का, आपल्याला ठिबक सिंचनाचा प्रकार व्यवस्थित आहे का, त्याच्यानंतर आपण निवडलेले पीक हे व्यवस्थित आहे का, त्याच्यानंतर आपण जे फोटो काढलेले आहेत फोटो हे सर्व माहिती अचूक आहे का याची पुष्टी करून घ्यायची आहे. आणि या जो खाली वरील प्रमाणे पिकाची माहिती अचूक असल्याची मी घोषणा करतो यावर क्लिक करून पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पिकाची माहिती साठवली व अपलोड झाली आहे, ठीक आहे असं आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला माहिती बघायची आहे आपण भरलेली बरोबर आहे का चुकीची आहे. तर या ठिकाणी पिकांची माहिती पहा, इकडं जो टॅब दिसतोय का यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पिकाची माहिती पाहायला येणार आहे. या ठिकाणी आपल्याला गट नंबर, खाते नंबर, ऊस, भरलेलं क्षेत्र, हंगाम, लागवडीचा दिनांक हे सर्व या ठिकाणी येत आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते बघा लाल रेड पट्टी येते, तुम्ही भरलेली पिकांची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्त किंवा नष्ट करू शकता. म्हणजे 48 तासाच्या अगोदर आपल्याला माहिती बदलता येते किंवा नष्ट करता येते. तर अशा पद्धतीने ई पीक पाणी ही आपली करण्यात आलेली आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपल्या रानामध्ये जाऊन अशाच प्रकारे पिकाची माहिती नोंदवायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.